Download the Z5 app now. झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 13 मार्चच्या भागात संभाजी महाराज सोयराम मातोश्रींची भेट घेतात आणि त्यांनी बुऱ्हाणपूर मारल्याचं सांगतात. सोयराम मातोश्री त्यांच्या पराक्रमाचं कौतुक करतात. त्यांनी त्यांच्या आबासाहेबांच्या तोडीचा पराक्रम केलाय असं म्हणत त्यांचं कौतुक करतात. मात्र त्यांनी घाई केली असं देखील सांगतात. औरंगजेबाला डिवचल्याचं त्या म्हणतात. तेव्हा संभाजी महाराज औरंगजेबामुळेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगतात. सोयराम मातोश्री ह्यावर काहीही बोलत नाहीत. इकडे औरंगजेब त्याची मुलगी झिनतला संभाजीला राजा बनण्यापासून दूर ठेवण्यासाठी मराठ्यांमध्ये जातीची दुफई निर्माण करणार असल्याचं सांगतो. इकडे संभाजी महाराज येसूबाईंवर रुसून बसलेले असतात. आम्ही इतका मोठा पराक्रम करून आलो आहोत, पण तुम्ही आमचं साधं स्वागत देखील केलं नाहीत असं म्हणतात. येसूबाई राणीसाहेब त्यांची समजूत काढतात, मात्र ते ऐकत नाहीत. त्यामुळे त्या सकवारबाई मातोश्रींकडे जातात. सकवारबाई मातोश्री येसूबाई राणीसाहेबांना समजावतात. इकडे अनाजी पंत संभाजी महाराजांच्या पराक्रमाची निंदा करतात. संभाजी महाराजांकडे अजून दूरदृष्टी नाही असं सांगतात. तर गडावर हंबीर मामा संभाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याबाबत समजावत असतानाच तिकडे बहिर्जी नाईक येतात आणि ते जंजिऱ्याच्या सिद्धीने रयतेचे हाल सुरू केल्याची खबर संभाजी महाराजांना देतात. संभाजी महाराज सिद्धीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतात. संभाजी महाराज आता काय करणार? संभाजी महाराज राज्याभिषेकासाठी तयार होणार का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा स्वराज्यरक्षक संभाजी, सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. Download the Z5 app now.